केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेणार, कारखान्याच्या विस्तारीकरणाचं उद्घाटन तसंच बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरणही करणार। ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक, आज जेजुरीतून आंदोलनाची हाक देणार। हजारो तरुणांनी ओबीसी लढ्यासाठी जेजुरी गडावर येण्याचं केलं आवाहन। रामदास कदम उद्या मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार, बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। उद्धव ठाकरेंनी हाताचे ठसे घेतल्याच्या आरोपांवरून रान पेटलं। नाशिक महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार तयारी, आज शिंदे नाशिकमध्ये मेळावा घेणार, तर याआधीच भाजपचा 100 पारचा नारा। मनसे नेते आज मराठवाड्यासह सोलापुरातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर, बाळा नांदगावकरांसह अन्य नेते नुकसानीची पाहणी करणार, प्रत्यक्ष मदतही करणार। सखाराम बाइंडर नाटकाच्या पहिल्या 10 प्रयोगांचे पैसे पूरग्रस्तांना देणार, अभिनेते सयाजी शिंदे यांची घोषणा। सखाराम बाइंडर नाटकाचा दिल्लीतील ओपनिंग शो हाऊसफुल। पुण्यातील लोहगावमध्ये स्थानिक आमदार आणि नागरिकांमध्ये मोठा वाद, वडगाव शहरीचे आमदार बापू पठारे यांचा स्थानिकांशी वाद, पठारेंच्या चालकाकडून स्थानिकांना मारहाण झाल्याचा आरोप। एसटी कर्मचाऱ्यांचा 12 ऑक्टोबरला मशाल मोर्चा, थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ फरकासाठी मोर्चा। एसटी कर्मचाऱ्यांची 4000 कोटींची देणी थकीत, तर 13 ऑक्टोबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन। बुलढाण्यातील संग्रामपूरच्या वनबीर गावात देवी विसर्जन मिरवणुकीला गालबोट, अज्ञातानं विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्यानं वादात गावात पोलिसांचा बंदोबस्त। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात, पहाटे 5 वाजता तीर्थस्थापनेनं महोत्सवाचा प्रारंभ, 12 ऑक्टोबरला गोपाल काल्यानं महोत्सवाची सांगता। जालन्याच्या गोळेगावमध्ये कापसाचं मोठं नुकसान, अनेक हेक्टरवरील पिकांना फटका, पुरामुळे हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात गेली। चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढली, 7 ऑक्टोबरपर्यंत पालघरसह मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, समुद्र किनारपट्टी भागात वादळी वारे वाहण्याची शक्यता।